हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर खरंच मनापासून तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आणि आज मी पण खूप खुश आहे, कारण निघालो आहे आम्ही रायगडला. विनायकला घेतलं म्हणजे मनेराजुरीतनं, म्हणजेच एक 20-25 किलोमीटर अंतरावरनं आमच्या मित्राची 4 व्हीलर घेऊन यायचं आहे. मग आम्ही तिथे ही गाडी लावणार आणि 4 व्हीलर घेऊन येणार आहे. मग माझे बाकीचे मित्र आवरायला लागलेत, तोपर्यंत मला 4 व्हीलर घेऊन यायचं आहे. तर चला निघूया, आज रायगडला जायचं आहे. आजचा प्रवास बघूया कसा रायगडचा. आणि आजच्या दिवस थांबणार आहे आम्ही, उद्या सकाळी रायगडला वरती जाणार आहे. तर चला निघूया. पोचलोय मनेराजुरीत. याच मित्राची गाडी आहे बघा, आणि अहो इथे गाडी लावल्या. ही गाडी घेऊन चाललोय. आणि तुझा नंबर दिला तर चालतोय का स्क्रीनवर? तर स्क्रीनवर नंबर देतो, कधी गाडी लागली तर मनेराजुरी तासगाव तालुक्यात गाडी मिळते बघा याची. मला दिल्या म्हणजे मित्र आहे म्हणून दिल्या जरा कमी रेटनं. तर कसा दर आहे आपला जसा किलोमीटरचा? 13 रुपये किलोमीटरने एर्टिगा गाडी मिळते टॉप मॉडेल. तर नंबर दिलाय खाली. तासगाव तालुक्यातलं कोण असलं तर गाडी कधी पण कॉल करून घ्या, गाडी अवेलेबल असते. 2-3 गाड्या आहेत त्या भावाच्या. आता चहा प्यायला न्यायला लागलाय आम्हाला स्वतःच्या खर्चानं. हो भाई, ते चहाचा स्टॉल आहे बघा. हे अमोल भाऊ आहेत. आम्ही जेव्हा जेव्हा माझ्या मित्राला भेटायला येतोय तेव्हा हे अमोल भाऊंच्याकडे चहा पाचतोय मित्र मला, आणि पैसे हेच देतोय, मागतोय माझ्याकडे, पर शेवटी हेच देतोय. द्याव तर चहा पितो आता आणि निघतोय बघा. तासगावला जाऊन CNG मारायचं आहे आणि तिथनं परत आरवड्याला जायचं आहे आणि आपली सगळी गँग घेऊन निघायचं आहे. तर चला निघूया. तर बघा, ही गाडी घेतली आहे इर्टिगा आणि निघालो आता आरवड्याला. आरवड्यातनं गँग आपली घ्यायची आणि थेट रायगडसाठी निघायचं आहे. बघूया प्रवास कसा कसा होतोय रायगडचा. आजच्या व्हिडिओत तुम्हाला बहुतेक प्रवासच बघायला भेटेल आणि उद्याच्या व्हिडिओत रायगड चढताना तुम्हाला बघायला भेटेल. तर खूप एन्जॉय होणार आहे. आणि 4-5 जणातच चाललोय बरं का. मी 5 जण मित्र आणि मी एक 6 जण इर्टिगात बसून चाललोय आणि फुल एन्जॉय होणार आहे बघा. तर चला बघूया. तर पहिला मेंबर बसलाय बघा आमचा भाऊ. आता अजून बाकीची गोळा करायचं गावात जाऊन. चला निघूया. दुसरा मित्र आलाय बघा, योगेश कुंभार आमचा मित्र आहे दुसरा. आता पुढं हे एक मित्र आलाय अजून. काय वैरण काढायची आहे का अजून? होय, वैरण काढायची आहे. या लवकर, घरापाशी या. झाले खरं? आवडले आलो. चला तर निघा, इंदिराला घेऊया आता. तर फायनली सगळे बसलोय बघा. आत्ताच लास्ट सीट घेतलेला आला भाऊ आमचे. आणि आमचं मेन कार्यकर्ता ज्यांची मी लय वाट बघत होतो ते येत नाहीत असं वाटत होतं, पण आलेत बरं का मागं बसले. सचिन भाऊ तासगावचे खंदे फलंदाज आहेत. आणि तर निघतोय आता आपण. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. चला, आता अर्ध्या तासात विट्यात पोचलोय. गाडी तिकडे लावल्या आणि इथं नाथ ब्रह्मा इडली मध्ये थांबलोय इडली खायला. एक पण मिळत्या वाटत काय तर खायला पोरासनी पाहिजे. फरसाणा बिरसाणा कुरकुरे आणि काय काय, म्हणून इथं मित्राच्या दुकानात थांबलोय. जय भवानी फरसाणा शॉप आहे विट्यात. हे बघा, इथं काय पाहिजे ते मिळते बघा. कधी पण येऊन भेट द्या. आणि हे आपले मित्र आहेत बघा. नमस्कार. हो नमस्कार. पाण्याचं 2 बॉक्स घेतले ते. एवढं जाऊन येस तर माघारी घरघरीत पुरतात. चला, इथनं काय पाहिजे ते घेतो. पाणी वगैरे फरसाणा बिरसाणा निघतो. तर मित्रांनो, पोचले आता मेंढ्यात. इथनं रायगड किती किलोमीटर राहिलाय? 100 किलोमीटर रायगड राहिलाय. आता मेंढ्यात पोचलोय आणि हे घरातनं जेवण आणलेलं इथं खायचं चालू आहे. मेढ्याजवळ केरगळ नावाचं गाव आहे आणि इथनं आता घाट पण चालू होणार आहे. आणि इथं जेवाय थांबलोय. घरातनं पण आणलं आणि इथनं पण भाज्या घेतल्यात हॉटेलातनं. त्या हॉटेलचे मालक आहेत बघा. काय नाव आहे हॉटेलचं?
निवार हॉटेलमध्ये थांबलोय बघा इथं. एक नंबर सर्व्हिस आहे. घाटात एका पॉइंटला थांबलोय बघा. सीन कसा दिसतोय बघा फक्त. इकडे डोंगर आहे आणि इकडे दरी आहे. आणि हे आमचे सचिन भाऊ आहेत. जय शिवराय. अरे आवाज येते की काय म्हणाय काय तर. अशा वातावरणात कणीस खायची मजाच वेगळी. थंडगार घरातनं कणसं घेऊन आलेत बरं काही. घरातनं कणसं घेऊन आलेत घरातनं. हे सीन बघा फक्त. हे असा सीन घरात बसून बघायला भेटत नाही. त्यामुळं यायला लागतंय इकडे. फिरायला लागते. हा त्यासाठी नियोजन गच्च लागतंय भाऊंचं. ते त्याला काय असं scene तर फायनली रायगडच्या पायथ्याला पोहोचलोय. पाचाळ गावामध्ये कृष्णकुंज हॉटेल आहे. आणि इथली रूम दाखवतो तुम्हाला. आम्ही रूम घेतल्या इथं. हे पार्किंग आहे बघा. आणि ही आहे रूम इथली. ही अशी रूम आहे बघा. अशी खिडक्या इथं. आणि एक नंबर व्ह्यू आहे. आता सकाळी आणि दाखवतो तुम्हाला. आता पाऊस चालू झालाय. असं बेड आहे गच्च मध्ये झोपायचं. आता 2 रूमा घेतल्यात आम्ही 5-6 जण. तर आता संपतोय आजचा ब्लॉग इथं संपतोय. पुन्हा उद्या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. आणि आपण सकाळी उठून लवकर जायचं आहे रायगडला. माझ्या मते 9 ते 10 वाजता निघणार आहे आम्ही. तर बघूया उद्या चला रायगडला. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय.